नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 9 फेब्रुवारी, वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत मौनी अमावस्या. आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्येचे विशेष महत्त्व मानले जाते. ही अमावस्या जी असते तर ती पूर्वजांची तिथी म्हणून मानली जाते. या दिवशी पूर्वजांची विशेष सेवा करायला महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी दान, जप, तप आणि स्नानाचे खूप महत्त्व आहे. असे म्हटलं जातं की या दिवशी केलेलं दान आपल्या पूर्वजांना जाते आणि आपले पूर्वज म्हणजे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. आणि या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होते. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला मौन धरायचं असतं, परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना मौन धरणं शक्य नसतं. यामुळे आपण होईल तेवढे 15-20 मिनिटं का होईना मौन आवर्जून धरायचं आहे आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहे, ज्याने जीवनात येत असलेल्या समस्या सुटतात. त्याचबरोबर वेगवेगळे उपाय केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये करायला हवा. तर अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अशा ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. यामुळे 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल. सोबतच आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही कायम टिकून राहील. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अमावस्या हा जो दिवस आहे तो महिन्यातून आपल्याला एकदा मिळत असतो. या दिवशी आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. त्याचबरोबर या दिवशी आपल्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं अष्टगंध आणि काळे आणि पांढरे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे आवर्जून द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्या संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकट जे आहेत ना ते आपोआप दूर होतात. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सर्व दोष दूर करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला कामात अपयश येत असेल, पैशांच्या अडचणी असेल तर आपल्याला या दिवशी गाईला थोडासा दही भात हा खाऊ घालायचा आहे. यामुळे मानसिक शांती प्राप्ती होते आणि चंद्र संबंधित दोषसुद्धा नाहीसे होतात. त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा एक उपाय सुद्धा करायचा आहे. तर तुम्हाला उद्या संध्याकाळी, उद्या अमावस्या आहे तर रात्री आपल्या घरातलं सगळं काम आवरल्यानंतर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातली सगळी कामं आपल्याला करून घ्यायची आहे आणि झोपण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे. हा भात शिजवताना या भातामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तांदूळ तुम्हाला न धुताच याचा भात तुम्हाला बनवायचा आहे. भात हा तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक द्रोण घ्यायचा आहे किंवा एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या वहीचा पुठ्ठा घेतला तरी सुद्धा चालेल. तर यावरती हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यावरती एक चमचाभर तुम्हाला दही टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला त्या भातावरती टाकायचं आहे आणि मुठभर काळे तीळ जे असतात ना ते तीळ आपल्याला त्या भातावरती टाकायचे आहे. यानंतर हा भात तुम्हाला दोन्ही हातात घ्यायचा आहे. दोन्ही हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दही भात 7-7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरून तुम्हाला हा दही भात उतरवायचा आहे. दही भाताचा उतारा हा केल्यामुळे व्यक्तीच्या सगळ्या जीवनातील अडचणी, दोष, वाईट नजर, करणी बाधा ही दूर होत असते. यामुळे घरात आजारी मुलं असतील त्यांच्यावरून, आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरून किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून,
सगळ्यावरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे। मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर त्यांच्या फोटोवरून उतरवून घ्या। यानंतर हा दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे, भिंतींना टच करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हा दही भात जो आहे ना तो संपूर्ण घरात फिरवायचा। आणि यानंतर हा जो दही भात आहे तर हा आपल्याला आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे। जे अंघोळीचं बाथरूम असतं त्यामध्ये हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे। बाथरूम तुम्हाला लावून घ्यायचं आहे, पुन्हा तुम्हाला ते बाथरूम वापरायचं नाही। आता तुमचा टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असेल तर अशा वेळी एक बादली घ्या आणि त्या बादलीवरती बादली पालथी घाला आणि त्यावरती हा दही भात तुम्ही ठेवा। बाथरूम वापरलं तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही। यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवार आहे तर सकाळी लवकर उठायचं घरातल्या एका व्यक्तीने। ज्या व्यक्तीने उपाय केला तीच व्यक्ती उठली तरी सुद्धा चालेल। उठायचं, तो दही भात तुम्हाला उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर लांब एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे किंवा कावळ्यांना खाऊ घालायचं आहे किंवा इतर रंगाचा कुत्रा असेल त्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल। हा दही भात तिथे टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे आणि अंघोळ करायची आहे आणि आपली घरातली कामं ही आपल्याला करायला घ्यायची आहे। हा उपाय केल्यामुळे घरातली बघा वाईट शक्ती, नकारात्मकता, त्याचबरोबर घरातली इडापिडा, दारिद्र्य, घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करत असते। अमावस्येला हा उपाय जर केला ना खूप प्रभावी मानला जातो। हा फक्त एकच अमावस्या नाही, तुम्हाला प्रत्येक महिन्यातल्या अमावस्येला हा उपाय करायचा आहे। मी प्रत्येक वेळी तुम्हाला हा उपाय सांगत असते, एकदा तरी हा उपाय करून पहा, त्याचा खरोखर तुम्हाला चमत्कार हा दिसून येईल। आता ज्यांना हा दही भात बाथरूममध्ये ठेवणं शक्य नसेल त्यांनी घराच्या टेरेसवरती ठेवला तरी सुद्धा चालतो। जर तुमच्या घराला गच्ची असेल, टेरेस असेल त्यावरती सुद्धा तुम्ही हा दही भात रात्रभर ठेवू शकता। तसेच तुम्हाला उद्याच्या दिवशी, उद्या सकाळी दिवसभरामध्ये कधीही थोडासा दही भात तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। यामुळे कितीही प्रखर पितृदोष असला ना तो दूर होतो आणि यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडचणीसुद्धा दूर होतात। बघा, जर एखाद्या घराला पितृदोष लागला ना त्या घरामध्ये खूप अडचणी येतात, जसे की विनाकारण घरात कारण नसताना भांडणं होतात, पैसा आलेला टिकत नाही किंवा कष्ट मेहनत करून पैसाच येत नाही किंवा कधी कधी भरपूर पैसा असतो पण जीवाला सुख नसतं, घरात सुख शांती नसते, त्याचबरोबर सतत आजारपण घरामध्ये असतं किंवा काही ना काही संकट आपल्या घरामध्ये येत असतात, मुलांची कुठेतरी प्रगती होत नाही किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तो सुद्धा चांगला चालत नाही। यासारख्या अडचणी ज्या आहेत ना त्या घराला पितृदोष लागल्यामुळे होत असतात आणि अमावस्येचा दिवस जो असतो ना तो खास आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी असतो। या दिवशी पितरांची सेवा करायची असते जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात। त्यामुळे तुम्हाला मी जेवढे पण जे उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले तेवढे उपाय तुम्हाला शक्य झालं तर करा किंवा त्यातला जो शक्य होईल तो उपायसुद्धा तुम्ही नक्की उद्या करू शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।